हाय स्टुडंट, विजय मॅथ्स मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण लिनियर इक्वेशनच्या प्रॉब्लेमचा टाइप दुसरा बघणार आहोत. म्हणजे लिनियर इक्वेशन कोणत्या पद्धतीने सोडवायचे. आपण पहिला टाइप एक पहिलं लेक्चर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हा दुसरा टाइप बघणार आहे, जो की कोएफिशियंटची आदला बदल असणार आहे. आता आपण सुरुवातीला एका खाली एक गणित लिहून घेऊयात, म्हणजे आपल्याला समजेल की नेमकं कोएफिशियंटची आदला बदल कशा प्रकारे झालेली आहे. 49x minus 57y is equal to 172. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. त्याच्या खाली दुसरे इक्वेशन लिहून घ्यायचं. 57x minus 49y is equal to 252. त्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. बाळांनो, एका खाली एक इक्वेशन लिहायची म्हणजे तुम्हाला कळते की बाबा इथं कोएफिशियंटची आदला बदल झाली का नाही ते. प्रत्येक वेळेस प्रत्येक गणित सोडवताना एका खाली एक लिहायचं, नाव द्यायला विसरायचं नाही. कोएफिशियंटची आदला बदल कशी झाली. इथं 49x ला, इथं 49y ला, इथं 57y ला, इथं 57x ला, म्हणजे इथं कोएफिशियंटची आदला बदल झालेली. कोएफिशियंट म्हणजे त्याला आपण म्हणतो सहगुणक. म्हणजे x च्या व्हेरिएबल y च्या व्हेरिएबलची जी समोरची संख्या असते त्याला आपण कोएफिशियंट म्हणतो. मग इथं कोएफिशियंटची आदला बदल झाली. अशा वेळेस आपल्याला गणित कोणत्या टाइपने सोडवायचे, कोणत्या प्रकारे सोडवायचे ती मी आता तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, आता कोएफिशियंटची आदला बदल असेल तर ऍडिशन पण करायची आणि सबट्रॅक्शन पण करायची. आपण ह्याच्या आधी पहिला टाइप बघितलेला आहे, ज्याच्या कोएफिशियंट समान करत होतो आणि परत नंतर बेरीज करायची का वजाबाकी करायची हे ठरवत होतो. पण ज्यावेळेस कोएफिशियंटची आदला बदल असेल त्यावेळेस मात्र इथं दोन्हीही क्रिया करायची, म्हणजे बेरीज पण करायची आणि वजाबाकी पण करायची. चला आधी आपण बेरीज करून घेऊ. ऍड इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2 चे ऍडिशन करून घेऊ. चला ऍडिशन करताच्या वेळेस आपण एका खाली एक गणित लिहायचं. 172 प्लस 57x minus 49y is equal to 252. ऍडिशन करताना कोणतीही चिन्ह बदलायची नाही, डायरेक्ट ऍडिशन करायची. बघा 49 आणि 57 किती झाले, 106x. मायनस मायनस काय होती रे, बेरीज होती. 57 आणि 49 160y. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार, मायनस. का तर 57 ला मायनस चिन्ह असल्यामुळं चिन्ह येणार. आता यांची बेरीज किती आली, 424. आता इथं 106, इथं आणि इथं दोन्हीकडे 106 कॉमन असल्यामुळं 106 पण बाहेर काढलं. इथं काय राहिलं रे, x वजा y बरोबर 424. आता ही 106 गुणाकारात, इकडे आल्यावर काय होणार, भागाकारात. x वजा y बरोबर 424 भागिले 106. बघा 106 चा पाडा कुणाचाच पाठ नसेल, पण आपण तयार करायचा. 106 च्या पाड्यात 424 कितव्यांदा आहे, तर 106 गुणिले 4 केलं, साइन चौक 24, हातच्याला 2, 4 ने 0 ला गुणलं 0 झालं, आणि हातचा आहे असा 4 एकी 4, म्हणजे कितव्यांदा आहे रे, चौथ्यांदा. कितव्यांदा आहे, चौथ्यांदा. म्हणजे 106 मध्ये 424 4 नंबरला आहे, म्हणजे इथं उत्तर काय आलं, 4. ह्याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. आता पुढं त्या इक्वेशनची काय करायची रे, इथं ऍडिशन केली, आता सबट्रॅक्शन करायची. दोन्ही पण क्रिया करायच्या. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. 2 मधून 1 वजा करू आपण. चला, का तर 2 मोठा आहे. 57x minus 49y is equal to 252 minus 49x minus 57y is equal to 172. एकदम काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो ना त्यावेळेस चिन्ह बदलायचे. तर प्लसचं मायनस, इथं काय नसते म्हणजे प्लस असते. त्या मायनसचं प्लस, इथं काय नाही म्हणजे प्लस असते, प्लसचं मायनस. आता जी वरची चिन्ह आहेत ना त्यांना असं गोल करायचं. का गोल करायचं, का तर ती चिन्ह परत आपण घ्यायची नाही, म्हणून ह्याला गोल करायचं. ह्याला पण गोल करायचं, ह्याला पण गोल करायचं. म्हणजे ह्यांना कोणती चिन्ह घ्यायची, खालची चिन्ह घ्यायची. कोणती चिन्ह, खालच्या बाजूची चिन्ह घ्यायची. बघा 172 इथं प्लस आहे, सगळ्यांना
गोल करायचा. आता आपण ह्यांची वजाबाकी बेरीज काय असेल ती करून घेऊयात. वजाबाकीच करायची, पण इथं चिन्हांमुळे आपण बघूयात बेरीज का वजाबाकी. आता इथं प्लस आहे, प्लस मायनस वजाबाकी. 57 मधून 49 गेले, किती राहिलेले 8x. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. इथं पण प्लस मायनस वजाबाकी. 57 मधून 49 गेले, किती राहिले रे 8y. पण मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. इथं 250 मधून 172 गेले, राहिले किती 80. आता इथं पण काय करायचं, ह्यातून कॉमन काय निघतंय रे 8 निघतंय. का तर दोन्हीकडे पण इथं पण 8 आहे आणि इथं पण 8 आहे. कॉमन कधी काढू शकतो, ज्यावेळेस मध्ये प्लस किंवा मायनस चिन्ह असेल त्यावेळेसच कॉमन काढू शकतो. दोन्ही मध्ये जे समान आहेत ते कॉमन काढायचं. मग इथं 8 आणि इथं 8 कॉमन आहे, त्यामुळे बाहेर काढले. इथं काय राहिलं रे x प्लस वाय बरोबर 80. ही 8 इकडे गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर काय झालं भागाकारात. 80 डिवायडेड बाय 8 किती आलं 10. म्हणजे पुढचं इक्वेशन किती आलं रे 10, 4 नंबरचं. आता नंतर जे 3 आणि 4 इक्वेशन भेटले ना, त्या 3 आणि 4 ची नेहमी ऍडिशन करायची. ऍड इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 ची काय करायची ऍडिशन करायची. चला 3 इक्वेशन काय रे x मायनस वाय बरोबर 4, x प्लस वाय बरोबर 10. प्लस मायनस कॅन्सल झाले, x आणि x 2x इज इक्वल टू 14. x इज इक्वल टू 14 बाय 2, 7 जा 14. म्हणजे x ची किंमत किती आली रे 7. आता x ची किंमत निघाली, पण y ची किंमत काढावी लागेल. आपलं उत्तर इथं संपलंय का नाही संपलं. x ची किंमत काढली, y ची किंमत काढावी लागेल. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन. कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकता. 1 2 3 4 मध्ये जेवढी इक्वेशन आहे त्यातलं कशातही ठेवू शकता. आपण 4 मध्ये ठेवूया. 4 इक्वेशन काय x प्लस वाय बरोबर 10. x ची किंमत निघली म्हणजे x च्या ठिकाणी काय ठेवायचं 7. 7 प्लस वाय बरोबर 10. हे प्लस आहे, इकडे गेल्यावर काय झालं मायनस. 10 मायनस 7 म्हणजे y ची किंमत किती निघाली 3. किती निघाली 3. शेवटी बाळांनो वाक्य लिहायला विसरायचं नाही. x इज इक्वल टू 7 and y इज इक्वल टू 3 is the solution of given equation. Solution of given. ह्याला अर्धा मार्क फिक्स असतो बोर्डाला, त्यामुळं हे शेवट वाक्य लिहायला विसरायचं नाही. हा आपण टाईप दुसरा बघितला, कोइफिशियंटची आदला बदल. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर बाळांनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.